आखाती देशातल्या युद्धाचा परिणाम एलपीजीच्या दरातही दिसून येतोय। एलपीजीचे दर हे 94 रुपये 95 पैशांवर पोहोचलेत। मागच्या 7 दिवसात एलपीजीच्या दरामध्ये एकूण 38 रुपये 41 पैसे वाढ झाली आहे। एलपीजीचे दर पुन्हा एकदा 5 रुपयांनी वाढवण्यात आलेत। यामुळे ऑटो चालकांनी एलपीजी वाहनामध्ये एलपीजी ऐवजी पेट्रोल भरायला सुरुवात केली आहे। आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी। नागपूरमध्ये आज परत वाहनांमध्ये वापरणाऱ्या एलपीजीचे दर हे 4 रुपयाने वाढलेले आपण बघू शकतो की आज नागपूरमध्ये एलपीजीचे दर आहे ते 94 रुपये 95 पैसे प्रति लिटर आहे। त्यामुळे याचा मोठा फटका ऑटो चालक असेल किंवा एलपीजी वापरणारे वाहन चालक यांना बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। विशेष करून मागच्या जर का एक आठवड्याचा जर का विचार करायचा झाला तर रोज सातत्याने दर वाढत आहे। ही एक आठवड्याची दरवाढ जवळपास 38 रुपयापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यामुळे आजचे दर आपल्याला 94.95 पैसे पाहायला मिळत आहे। आम्हाला शाळेच्या मुलावर गॅसनी पडवतच नाही, पेट्रोल जे गॅसनी आता म्हणजे रेट वाढल्यामुळे आम्ही गॅस असं वाटत आहे का पेट्रोल टाकावे म्हणून, कारण 95 रुपये गॅस झाली आहे आणि 100 रुपये पेट्रोल आहे। तर आता आम्ही गॅस सोडून दिला, आजपासून पेट्रोल टाकणार आहोत। काका तुमचं काय म्हणणं आहे, तुम्हाला काही परवडते का? नाही आम्ही पेट्रोल टाकणार आहोत आता, गॅस नाही परवडत। का बरं? बाबा एवढं 95 झालं ना। भरपूर फटका बसतो साहेब। आमच्या लेकरांचं शिक्षण ह्याच ऑटो याच्या व्यवसायामुळे होतो। आमच्या घरचा खर्च, एक महाग गॅस झाल्यामुळे आमच्या उदरनिर्वाह कमी झालेला आहे साहेब। आणि एलपीजी शिवाय ते ऑटो चालू शकत नाही। अशा द्विधा परिस्थितीमध्ये सध्या तरी नागपूरचे ऑटो चालक अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।